तुमचं वारंवार डोकं दुखतं का? किंवा श्वास घ्यायला त्रास होतो का? किंवा अंगात कणकण असल्यासारखं वाटतं का? किंवा सारखा कफाचा त्रास असतो आणि कफ झालाय असं वाटतं का? तर हो, हे जर होत असेल तर यात वेगळं काही नाही. समस्त पुणेकरांना माहिती आहे की आपलं AQI, एअर क्वालिटी ही जी नॉर्मल असायला हवी त्यापेक्षा कितीतरी जास्ती आहे आणि याच्याशी संबंधितच या तक्रारी आहेत. मग जर आपण अशा 100 सिगरेट एका वेळेस पाहिल्यासारख्या हवेत जर वावरत असू, तर त्या हवेत वावरल्याने आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या आणि धोके उद्भवणार आहेत, जर आपण वारंवार त्यात राहिलो. हे कोणते कोणते? तर अगदी सर्दी, खोकला, शिंका, अंगदुखी, डोकं दुखणं, डोळ्याचे वेगवेगळे आजार, डोळे कोरडे पडणं, डोळे दुखणं, डोळ्याच्या व्हिजनची कॅपॅसिटी कमी होणं, किंवा अगदी फुफ्फुसाच्या कर्करोगापर्यंत, किंवा श्वास घ्यायला त्रास होण्यापासून चक्कर येण्यापर्यंत. हे जर एअर क्वालिटी कमी असेल तर ह्या तक्रारींचे धोके आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आपल्या आयुर्वेदामध्ये जनपदोध्वंस नावाची एक संकल्पना आहे. जनपद म्हणजे आपण आपलं आयुष्य ज्या गोष्टींवर अवलंबून आहे, म्हणजे पृथ्वी, आपण ज्या मातीतनं अन्नधान्य खातो ती पृथ्वी आहे. आपण जे पाणी पितो, जे आंघोळीला वापरतो, पाण्याचा जिथे ते वापर होतो ते आप जलमहाभूत आहे. आकाश म्हणजे स्पेस मॅनेजमेंट, म्हणजे जी मोकळी जागा आहे ती उत्तम असणं किंवा कमी असणं आकाश. अग्नी म्हणजे सूर्यप्रकाश आपल्याला बॅलन्सली उत्तम पद्धतीने उपलब्ध असणं. खूप जास्त 48 डिग्री तापमान असेल किंवा -डिग्री तापमान असेल आणि सूर्यप्रकाशच नसेल तर ते आरोग्याला तितकं चांगलं नाही. म्हणजे बॅलन्सली सूर्यप्रकाश असणं. आणि सगळ्यात महत्वाचं, हवा, चांगली शुद्ध एअर क्वालिटीची हवा आपल्याला उपलब्ध असणं हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ही 5 जनपद जर उत्तम असतील, शुद्ध असतील, त्याच्यामध्ये टॉक्सिसिटी नसेल, त्याच्यामध्ये विषाक्तता नसेल, तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग जर आपल्याला चांगली हवा मिळत नाही आणि त्याच्याशी संबंधित आजार वाढण्याचे धोके आहेत, तर त्यासाठी आपण काय काय करू शकतो? तर मुळात हे पोल्युशन कुठून वाढतंय त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणायला हवं. मग म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी बांधकाम होतंय मोठ्या प्रमाणामध्ये, एखाद्या क्षेत्रामध्ये, प्रदेशामध्ये, तर मग ते बांधकाम जर आपल्याला थांबवताच येणार नाही, तर मग त्यासाठी असं करता येईल का की काही ठिकाणची बांधकामं अमुक तारखेला असतील, काही ठिकाणची बांधकामं अमुक तारखेला असतील, म्हणजे एक दिवसाआड ते करता येईल का, जेणेकरून 50% प्रमाण याने कमी होऊ शकतं. किंवा सुटीच्या वेळा आपल्याला वेगवेगळ्या ठेवता येतील का, की ज्याच्यामुळे होणारा वाहनांचा वापर मर्यादित करता येईल आणि त्याने होणारं प्रदूषण आपल्याला कमी करता येईल. झाडं जास्तीत जास्त लावणं हा एक भाग याच्यामध्ये आहेच आहे, की जेवढं बांधकाम आपण करू तेवढं निसर्ग आपण त्याने वाचवू शकू. महाराजांनी आपल्याला सांगूनच ठेवलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणजे हा एक भाग आहे की ज्याने प्रदूषण नियंत्रणात आणता येईल. शिवाय आपलं या संदर्भातलं व्याधिक्षमत्व कमी झालंय, तर ते कसं वाढवायचं? तर मग त्याच्यामध्ये नस्यासारखी चिकित्सा आहे, नस्य आपण प्रत्येकाने करायला हवं. किंवा अगदी सकाळची वेळ आणि अगदी रात्रीची, संध्याकाळची वेळ, की जेव्हा प्रदूषण कमी असेल तेव्हा आपण मोकळ्या हवेमध्ये नक्की जायला हवं. यासोबत दीर्घ श्वसनासारखे, अनुलोम विलोम यासारखे व्यायाम श्वसनाचे आपण हे करायला हवेत, की ज्याने सुद्धा आपण या विकारांपासून वाचू शकतो. या सगळ्यांमध्ये समस्त पुणेकरांना हे माहितीच आहे की आपल्या हवेचा जो दर्जा आहे तो टू द पार नाहीये. तर मग त्यासाठी सुद्धा जी याची मूळ कारण आहेत ती शोधून त्याचं पण कुठेतरी नियोजन हे नक्की करायला हवं, की जेणेकरून आपल्या हवेचा आरोग्याचा दर्जा सुधारेल, एअर क्वालिटी सुधारेल आणि त्या संबंधित असणाऱ्या विकारांपासून सुद्धा आपण सेफ राहू शकू, सुरक्षित राहू शकू.